रायगडच्या कोलाड इथं स्थानिकांनी साखळी उपोषण केलं। महामार्गाच्या कामामध्ये भुयारी मार्गाची मागणी करण्यात आली। या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यानं स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। 4 दिवसांपासून ही साखळी उपोषण सुरू आहे। ऊसतोडी दरम्यान अपघातामध्ये मृत्यू झालेल्या मजुराच्या कुटुंबाचं मंत्री पंकजा मुंडे यांनी सांत्वन केलं। गणेश डोंगरे यांच्या कुटुंबियांनी मुंडे यांना धीर दिला। शिवाय डोंगरे यांच्या मुलीला उच्च शिक्षणासाठी मदत करणार असल्याचंही पंकजा मुंडे म्हणाल्या। माजलगाव इथं पंचायत समिती कार्यालयासमोर आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलं। सन 2021 पासून प्रत्येक ग्रामपंचायतींसाठी मंजूर असलेल्या 5% निधी अद्याप वितरित करण्यात आलेला नाही असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे। नागपूरमध्ये पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेलगतच्या गावामध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये एक महिला ठार झाली। वन विभागानं तातडीनं उपाययोजना करत या वाघाला अवघ्या 24 तासामध्ये जेरबंद केलेलं आहे। या कारवाईमुळे परिसरातील गावकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला। येवल्यातला आठवडे बाजार आता इतर कुठल्याही ठिकाणी हलवावा अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे। आठवडे बाजारामुळे प्रचंड वाहतूक कोंडी सुद्धा निर्माण होत असून नागरिकांना मनस्ताप होतोय। त्यामुळे आता बाजार शहरातील इतर मोकळ्या ठिकाणी तातडीनं स्थलांतरित करावा अशी मागणी जोर धरू लागली। बीडमध्ये ग्रामपंचायतींचा 5% निकाल निधी हा रखडलेला आहे। त्यावरून आता माजलगाव पंचायत समितीसमोर प्रहार जनशक्ती पक्षानं आंदोलन केलं। निधी अभावी गाव पातळीवरील विकास कामं ठप्प झाली आहेत। त्यामुळे ग्रामपंचायतींच्या दैनंदिन कामकाजावरती परिणाम सुद्धा होत असल्याचा आरोप त्यावेळी आंदोलकांनी केला। चिपळूणमधील सावर्डे भागामध्ये ईडीने पुन्हा एकदा धाड टाकली आहे। दहिवलीच्या विक्रांत टेटांबे यांच्या कात कारखान्यावरती ईडीने छापा मारलाय। यामध्ये कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी सध्या सुरू आहे। रत्नागिरीच्या पोफळीतील शिवाजीराजे पतसंस्थेमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप होतोय। लेखापरीक्षण अहवालामध्ये काही पुरावे आढळून आलेले। एका निवृत्त अभियंत्याची 36 लाखांची ठेवी अडकलेली आहे। त्यामुळे आता पतसंस्थेवरती कारवाई करण्याची मागणी सभासद करत आहेत। चाळीसगाव कन्नड घाटामध्ये भीषण अपघात झाला। उज्जैन इथं दर्शनासाठी निघालेल्या मित्रांचा कन्नड घाटामध्ये अपघात झाला। घाटावरील वळण या चालकाचं नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतो। राजगुरुनगर शहरामध्ये सध्या नागरी समस्यांचा उद्रेक झालेला आहे। नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे ड्रेनेज लाईनमधूनच सांडपाणी नागरिकांच्या घरामध्ये घुसतंय। त्यामुळे घरातील फर्निचर आणि भांडी कुंडींचं नुकसान होतंय। सोबतच या सगळ्या मार्गावरती प्रश्नावरती उत्तर कायमचं निघावं अशी मागणी नागरिक करतात। खालदे येथून निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं चांदवडमध्ये आगमन झालं। गेल्या 84 वर्षांची अखंड परंपरा जोपासत ही दिंडी त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ होत असते। चांदवड शहरामध्ये आगमन होता स्थानिक नागरिकांनी आणि भाविकांनी वारकऱ्यांचं स्वागत केलं। नायलॉनच्या मांजापासून बचावासाठी दुचाकीस्वारांना सेफ्टी किटचं मोफत वाटप करण्यात आलं। येवला शहरामध्ये तेजतारा वेलफेअर फाउंडेशनच्या वतीनं हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला। सांगलीच्या संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉनच्या मांजामुळे अपघात वाढत असतात। त्यांना आळा घालण्यासाठी दुचाकीस्वारांना या सेफ्टी किटचं वाटप करण्यात आलं। रत्नागिरीमध्ये हेल्मेट जनजागृती रॅलीचं उत्साहामध्ये आयोजन करण्यात आलं। उपक्रमाद्वारे दुचाकी चालवताना हेल्मेट वापरण्याचे महत्त्व आणि रस्ता सुरक्षेच्या नियमांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली। रॅली दरम्यान काही विना हेल्मेट दुचाकीस्वारांना पोलिसांच्या वतीनं निःशुल्क असं हेल्मेट सुद्धा वाटप करण्यात आलं। बुलढाणा जिल्ह्यामध्ये महिला व बालकल्याण विकास विभागाला विविध विभागामध्ये कार्यरत असलेल्या 196 कर्मचाऱ्यांची यादी प्राप्त झाली आहे। यामध्ये 6 शासकीय कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत घेतलेल्या लाभाची प्रत्येक 16,500 असं एकूण 99,000 रुपये रक्कम वसूल करण्यात आली आहे। मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना संचालन समितीमध्ये लोकसहभागासाठी मोठे बदल करण्यात आले। पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीमध्ये सहअध्यक्षांसह विधान परिषद सदस्य आणि 5 प्रगतिशील शेतकऱ्यांचा समावेश होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर समितीच्या रचनेमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत।
अहिल्यानगरमध्ये प्रचाराच्या सभेदरम्यान हजारो कोटींचा घोटाळा करणाऱ्या कंपन्यांवर सीबीआय चौकशी लावण्याची नागरिकांनी मागणी केली आहे। प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली। यावेळी नागरिकांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिले आहे।